काय मग तुम्हाला पण कोबीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा, परत परत मागून खाल. तर आपण ही रेसिपी आहे ना बेसनाचा वापर करून बनवणार आहोत. तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया. घरच्या साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे. आपण कोबीची रेसिपी बनवणार आहे. साहित्य तर आपलं घरचंच लागणार आहे, म्हणजे नेहमीचंच. तर आपण आहे ना कोबीची छान अशी युनिक रेसिपी बनवणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा कोबी आहे ना मी आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता बारीक पण चिरून घेणार आहे. तर हे आहे ना कोबी आहे ना मी आता ना बारीक चिरून घेणार आहे. आपला आहे ना कोबी पण बारीक चिरून झालेला आहे. आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करणार आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी. कढई पण तापलेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये कढईमध्ये आहे ना 2 चमचे तेल ॲड करणार आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये मी जिरा आणि मोहरीची फोडणी घालणार आहे. ते तेल आहे ना छान आपलं तापलेलं आहे. तर मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालणार आहे. कढीपत्ता पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. छान असा कढीपत्ता जिरं मोहरी छान असे ना तडतडले. तर आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं हिंग घालणार आहे फोडणीला. बारीक चिरलेला कांदा. रेसिपी आपण आहे ना नेहमी करतो तशीच असणार आहे, पण थोडं त्याला नवीन टच देणार आहे. म्हणजे तेच खाऊन असं कंटाळा येतो ना कोबीची भाजी वगैरे. तर आपण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. साहित्य तेच, पण जरा आपण पद्धत वेगळी वापरणार आहोत. कांदा छान असा आहे ना गोल्डन ब्राऊन असं करून घेणार आहोत. छान असा मऊसर करून घ्यायचा. कांदा छान असा आहे ना आपला मऊसरच होत आलाय. छान असं आहे ना परतला गेलेला आहे. आता आपण ह्या कांद्यामध्ये आहे ना मसाले ॲड करणार आहे. ह्याच्यामध्ये छान असं आहे ना परतला गेलेला आहे. त्या कांद्याला आहे ना जास्त असं करपवायचं नाही आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना मसाले ॲड करणार आहे. सर्वप्रथम मी ते चवीपुरतं मीठ घालून देते. आता ह्याच्यामध्ये आहे ना मी लाल तिखट ॲड करणार आहे. नेहमी कसं आपण कोबीच्या भाजीला मिरची वगैरे घालतो, तर इथे मी आहे ना लाल तिखट घालते. हळद आणि ह्या भाजीला गरम मसाला, अर्धा चमचा गरम मसाला. आणि हे छान मसाले आहेत ना आपण परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमी करते. आता आपण बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आहे ना ॲड करते. छान असं आहे ना आपण छान असं मसाल्यामध्ये कांद्यामध्ये छान परतून घेणार आहोत. आणि आहे ना कोबी शिजण्यासाठी वरून झाकण मारणार आहे. हे छान असं पटकन शिजला जाईल कोबी. आणि ह्याच्यामध्ये आहे ना पाण्याचा वापर नाही करायचा आहे, वाफेवरच शिजून घेणार आहे. आता आहे ना भाजी शिजण्यासाठी वरून झाकण मारणार आहे. कोबी आहे ना पटकन शिजण्यासाठी आहे ना वरून झाकण मारून घेऊया.
आपण आहे ना भाजीवरचं झाकण काढून घेणार आहोत. भाजीवरचं झाकण आहे ना आपण काढलेलं आहे. वा, छान अशी आपली आहे ना भाजी मऊ अशी शिजलेली आहे. गॅस कमीच आहे. आता आपण आहे ना ह्याच्यावर वरून 1 चमचा बेसन घालणार आहे. आता आपण बेसन घालून आहे ना त्याला हलवणार नाही आहे, तसंच परत झाकण वरून ठेवणार आहे. आणि आहे ना ते वाफेने बेसन आहे ना आपलं छान शिजलं जाईल. थोड्या वेळासाठी आहे ना आपण परत झाकण ठेवणार आहोत. आता आपण आहे ना झाकण काढून घेणार आहे. झाकण काढलेलं आहे. आता आपण आहे ना पीठ आहे ना मिक्स करणार आहोत. हे बघा, छान असं आहे ना वाफेने छान शिजलेलं आहे ते पीठ. तर आपण आहे ना मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, छान अशी आपली आहे ना कोबीची भाजी तयार झालेली आहे. हे बघा, छान अशी तयार झालेली आहे खाण्यासाठी. त्यात आपण आहे ना वरून कोथिंबीर घालणार आहोत. आणि आता मी आहे ना गॅस बंद करते. छान अशी आहे ना आपल्या घरच्या साहित्यात युनिक अशी कोबीची भाजी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.